स्क्रीन दिसते? स्क्रीन दिसते का? हो सर. तर परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण काल आपल्या सब्जेक्टला सुरुवात केलेली आहे, एन्व्हायरमेंट फॉर कोऑपरेटिव्ह इन इंडिया. सहकाराची उत्पत्ती कशी झाली, सहकाराचा उदय आणि त्याची चळवळ कशी उभी राहिली, एकंदरीत सहकाराचा इतिहास काय देशभराचा, आणि सहकाराचं किती जाळं तयार झालेलं आहे देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, हे तुम्हाला या कोर्समध्ये आपल्याला शिकायचं. तर मी आपल्याला कालही सांगितलं होतं की मी एक ग्रुपवरती डॉक्युमेंट शेअर केलेलं आहे, मराठीमध्ये आहे. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24. त्यामध्ये सहकार विभागाचं तुम्हाला सगळी माहिती मी शेअर केलेली आहे. कृपया वाचा, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे ती तरी समजून जाईल. तर आपण काल पाहिलं होतं की आपण याच्यामध्ये सिलेबस काय काय पाहणार आहे. हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह आहे, थेरॉटिकल ऍस्पेक्ट्स आहे, इव्हॉल्युशन कसं झालं, इव्हॉल्युशन मुवमेंट इन इंडिया, मग वेगवेगळे कमिट्या, ज्या काही कमिटी नेमल्या गेल्या अभ्यासासाठी, ऍग्रिकल्चर, रुरल डेव्हलपमेंट आणि कोऑपरेशनसाठी त्या कमिट्या, 5 इयर्स प्लॅन, हे सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन, त्यांचं मॅन्डेट, स्कीम्स, प्रोग्राम्स आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसी. म्हणजे जसं सांगितलं की आपले माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, जे की त्या नॅशनल कोऑपरेटिव्ह पॉलिसीला चेअर करत होते, त्या कमिटीला चेअर करत होते, त्यांनी जी पॉलिसी बनवलेली आहे त्याचं ड्राफ्ट डॉक्युमेंट सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे, तुम्ही वाचलेलं असेल. तर एकंदरीत याचा अभ्यास याच्यामध्ये केला जाईल. त्याच्यानंतर काय, इमर्जन्सी न्यू जनरेशन कोऑपरेटिव्ह स्ट्रक्चर, आता सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, फार्मा FPO ज्याला आपण म्हणतो, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी, मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट, MSCS ऍक्ट 2023, तो पण गेल्या वर्षी नवीन ऍक्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत, त्याही तुम्हाला कदाचित माहिती असते. आणि काही सक्सेस स्टोरी. तर एकंदरीत आणि नवीन कोऑपरेटिव्ह सोसायटी तयार करायची तर त्याला काय काय गोष्टी आहेत, कोणकोणते फॅक्टर लागतील, इंटरनॅशनल ऑर्गॅनिझम काय, ऑर्गनायझेशन काय, ICA ज्याला आपण इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी या कोर्समध्ये आपल्याला शिकायच्या आहेत. तर मी काल थोडासा इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला सांगितला होता की कोऑपरेशन म्हणजे काय है ना, मिनिंग काय त्याचं, किंवा काही जणांनी डेफिनेशन दिलेल्या होत्या. तर त्या डेफिनेशन आपण काल थोड्याशा पाहिल्या होत्या. आज आपण पाहणार की थेरॉटिकल ऍस्पेक्ट्स ऑफ कोऑपरेशन. हे नेमकं कोऑपरेशन म्हणजे काय. आता आपण काय पाहतो की एन्व्हायरमेंट फॉर कोऑपरेटिव्ह इन इंडिया, इंडियामध्ये सहकार चळवळ कशी वाढली, कशी उदयास आली. तर थोडक्यात काय, एकंदरीत कोऑपरेशन म्हणजे काय, कोऑपरेशन क्रिएट्स द इक्वॅलिटी अमंग द इकॉनॉमिक स्टँडर्ड ऑफ द पीपल, म्हणजे एक इक्वॅलिटी तयार करतो. ते बघणार पण आहे आपण की कोऑपरेशनचे फीचर्स काय काय, काय काय युनिकनेस काय, म्हणजे वेगळ्या गोष्टी काय, जसं की प्रायव्हेट सेक्टर आहे किंवा कोऑपरेटिव्ह सेक्टर, याच्यामधला फरक काय, किंवा कॉर्पोरेट सेक्टर ज्याला आपण म्हणतो की IT कंपन्या वगैरे, जे दुसरे फर्म्स आहेत आणि कोऑपरेटिव्ह फर्म मध्ये काय वेगळेपण आहे, ते आपण याच्यामध्ये बघणार आहे. आता काही डेफिनेशन बघू आपण. आता VL मेहता काय म्हणतात की कोऑपरेशन इज ओनली वन ऍस्पेक्ट ऑफ वास्ट मूवमेंट विच प्रमोट्स व्हॉलंटरी असोसिएशन. व्हॉलंटरी म्हणजे काय, स्वइच्छेने, म्हणजे जे काही 10-15 लोक, आता समजा साधं उदाहरण घेऊ, FPO, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, म्हणजे मी जर समजा स्वतःची कंपनी उभा केली, मी त्याला FPO म्हणेल का? तर नाही. आपल्या सर्वांना माहिती असेल की FPOचं रजिस्ट्रेशन कुणाच्या अंतर्गत करायला लागतं, आत्माच्या अंतर्गत आपण 10 ते 15 शेतकरी एकत्र येऊन एक फर्म तयार करतो किंवा एक नोंदणी करतो, रजिस्ट्रेशन करतो, त्याला काय म्हणतो आपण, फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन. म्हणजे काय, व्हॉलंटरी असोसिएशन आहे. कोऑपरेशनचा अर्थ काय आहे, VL मेहता यांच्या मते काय आहे की व्हॉलंटरी असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स हॅव्हिंग कॉमन नीड्स. एकत्र, जी लोक एकत्र येतात आणि त्यांच्या गरजा ह्या कॉमन असतात, त्याला कोऑपरेशन म्हणलं. बरं, डॉक्टर KM काटजू त्यांचं काय म्हणणं आहे की कोऑपरेशन इज सेल्फ हेल्प एज वेल एज म्युच्युअल हेल्प. म्हणजे सेल्फ हेल्प म्हणजे काय, कोऑपरेशन मधून माझा स्वतःचाही फायदा झाला पाहिजे आणि म्युच्युअल हेल्प, आपला जो काही ग्रुप आहे, समजा 15 लोकांची एक सोसायटी किंवा 20-25 लोकांची एक सोसायटी, तर वैयक्तिक तर फायदा झालाच पाहिजे, परंतु पूर्ण सोसायटीच्या सर्व मेंबर्सचा फायदा झालेला व्हायला पाहिजे. हे याला काय म्हणतात, कोऑपरेशन. इट इज अ जॉईंट एंटरप्राइज ऑफ दोज हु आर नॉट फायनान्शियली स्ट्रॉंग.
म्हणजे ज्यांची आर्थिक कुवत इतकी व्यवस्थित नाहीये, समजा बरीचशी मंडळी त्यातली आर्थिक क्षमता नाहीये, तर अशी लोक काय करतात, स्वतः एकटे कोणतीच फर्म उभा राहू शकत नाही किंवा सोसायटी उभा राहू शकत नाही म्हणून एकत्र येऊन एखादी कंपनी उभा करतात. आता चार्ल्सच्या मते काय आहे कोऑपरेटिव्ह किंवा कोऑपरेटिव्ह इज अ ग्रुपिंग ऑफ पीपल पर्सिंग कॉमन सोशल अँड एज्युकेशनल एम्स बाय मीन्स ऑफ बिझनेस. म्हणजे काय, एक त्यांचे कॉमन म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक जे काही त्यांचे उद्देश असतात ते साध्य करण्यासाठी जे काही एकत्रितपणा आणला जातो किंवा एकत्र येतात लोक, त्याला काय म्हणतात, कोऑपरेटिव्ह. आता लॅम्बर्टचं काय म्हणणं आहे की अन एंटरप्राइज फॉर्म अँड डायरेक्टेड बाय अन असोसिएशन ऑफ युजर्स. आता इथं बघा, कोऑपरेटिव्ह संस्था किंवा सहकारी संस्था ही कोणत्या एकट्या मालकामार्फत चालवली जात नाही, है ना. त्याच्यामध्ये 5 वर्षाला निवडणुका होतात, 5 वर्षांनी कदाचित संचालक मंडळ चेंज होतं, है ना. ते कुणावर डिपेंड आहे की सभासदांवर किंवा त्यांच्या मेंबर्सवर, लोकांवरती, सामान्य लोकांवरती ते डिपेंड आहे. म्हणजे काय, फॉर्म अँड डायरेक्टेड, ते डायरेक्ट कोण करते, सभासद. सभासद हा संस्थेचा त्या मालक असतो, है ना. तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही कधी विकास संस्थाचे एजीएम वगैरे तुम्ही कंडक्ट करा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की कसे मेंबर्स येऊन कसे वादावादी करतात किंवा कसे भांडतात. त्यांचं साहजिक आहे, म्हणजे ते संस्थेचे मालकच आहेत, त्यांना पूर्ण तो अधिकार आहे. तर त्यालाच कोऑपरेशन म्हणतात. म्हणजे सर्वसामान्य जे सभासद आहेत त्यांनाही तितकेच अधिकार आहेत जेवढे संचालक मंडळाला किंवा त्या बॉडीवरती जे जे पाठवले तेही एक प्रकारचे सभासदच असतात. जस्ट एक ती संस्था चालवण्यासाठी त्यांना तिथे निवडून दिलं जातं. आता नेचर ऑफ कोऑपरेटिव्ह, नेचर काय कोऑपरेटिव्हचं, मला ऐकताय ना सगळे? मला स्क्रीन दिसत नाहीये, तुम्हाला इकडे येऊन बघायला लागतं मला. जेदे, वर्षा जेदे, विनीता पाटील, विनीता पाटील, हॅलो, ऐकतोय. महेश चौधरी, असं मी शेवटी बोलेन याच्यावरती. तर आपण सेशन मध्ये जाऊया पुढे. हे बघ, नेचर ऑफ कोऑपरेशन. कोऑपरेशनचं नेचर काय, कसं आहे, म्हणजे वैशिष्ट्य काय आहेत कोऑपरेटिव्हची. पहिलं आहे असोसिएशन ऑफ पर्सन्स. म्हणजे बघा, मी एकट्याने जर एखादी फर्म तयार केली, एखादी इंडस्ट्री तयार केली, त्याला आपण फक्त कंपनी म्हणू शकतो, त्याला सहकारी कंपनी किंवा सहकारी संस्था असं आपण म्हणू शकत नाही. कशामुळे, कोऑपरेटिव्ह अँड असोसिएशन ऑफ पर्सन्स, म्हणजे लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट इथं काय आहे सहकारामध्ये, की व्हॉलंटरी असोसिएशन, स्वइच्छेने, फक्त एकत्र येणं नाही, स्वइच्छेने, कोणाला जबरदस्ती तिथं आणून ठेवता येणार नाही. कोऑपरेटिव्ह अँड असोसिएशन ऑफ पर्सन लिव्हिंग इन पर्टिक्युलर एरिया ऑफ ऑपरेशन कमिंग टुगेदर फॉर द पर्पज ऑफ वर्किंग टुगेदर अँड एन्जॉय बेनिफिट्स ऑफ ग्रुप ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय, एकत्र येऊन आपले ध्येय साध्य करण्यासाठी जे काही बिझनेसेस केले जातात किंवा जे काही ऍक्टिव्हिटी केल्या जातात, तर हे एक सहकाराचं नेचर किंवा वैशिष्ट्य, ज्याला आपण म्हणू शकतो की असोसिएशन ऑफ पर्सन्स. The person with an economically weaker background who are unable to do business individual with huge investment are forming association. म्हणजे काय, तेच की थोडक्यात मागच्या स्लाइड मध्ये जसं सांगितलं की ज्या वैयक्तिक माणसाची कुवत नाही, आर्थिक परिस्थिती बेताची आहे, अशी काही मंडळी एकत्र येऊन जी फर्म उभी करतात किंवा जी सोसायटी उभी करतात, त्याला आपण काय, हे काय सहकाराचे एक वैशिष्ट्य. व्हॉलंटरी असोसिएशन, मागच्याच मुद्द्यात बघितलं की आपण असोसिएशन ठीक आहे, कोणाला जबरदस्ती आणून बसवता येईल का, नाही नाही, तुला यावंच लागेल आणि सहकारी संस्था स्थापन करावीच लागेल, असं नाही चालू. व्हॉलंटरी असोसिएशन, सहकाराचं तत्वच आहे की व्हॉलंटरी मेंबरशिप, ओपन अँड व्हॉलंटरी मेंबरशिप. पहिलं सहकाराचं तत्व आहे की खुलं सभासदत्व आणि व्हॉलंटरी असोसिएशन, म्हणजे स्वइच्छेने तो सभासद तिथं आला पाहिजे. आपलंच उदाहरण घ्या की आपल्याला कोणी फोर्स करू शकत नाही की तू या सहकारी संस्थेचा मेंबर झाला पाहिजे. जसे की तुमचंच उदाहरण घ्या, जरी तुम्ही सहकारी बँकेत काम करत असाल, क्लर्क, कॅशियर, जे काही पदावर असेल,
तरी तुम्हाला कोणी जबरदस्ती करू शकत नाही की तू इथे इथे मेंबर झालाच पाहिजे, आमच्या डीसीसी बँकेच्या इथे इथे तू खातं उघडलंच पाहिजे, असं काही नाही. तर हे व्हॉलंटरी असोसिएशन आहे. पर्सन्स हु आर कमिंग अँड जॉइनिंग इन द कोऑपरेटिव्ह आर बेस्ड ऑन व्हॉलंटरी बेसिस अँड देअर ओन इंटरेस्ट. जर त्याला एखाद्या सभासदाला माझा स्वतःचा फायदा आहे आणि मला तिथं जायची इच्छा झाली तरच मी तिथं जाईन, अदरवाईज मला कुणी कंपल्शन करू शकत नाही. कॉमन ऑब्जेक्टिव्ह. आता असं आहे का हो की समजा जरी आता ग्रुप ऑफ पीपल एकत्र आला, माझं ऑब्जेक्टिव्ह वेगळंच आहे, माझ्या पार्टनरचं ऑब्जेक्टिव्ह वेगळंच आहे, असं असू शकत नाही. त्यांची कॉमन ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कारण वेगवेगळे असू शकतात की मला, पण कॉमन ऑब्जेक्टिव्ह काय की मला याच्यातून नफा झाला पाहिजे, मी संस्था विकेन वगैरे असे ऑब्जेक्टिव्ह असतात का कुणाचे, तर नाही आणि असे चालतही नाही. कॉमन ऑब्जेक्टिव्ह काय की मला त्याच्यातून इकॉनॉमिक इंटरेस्ट मिळाला पाहिजे, मला बेनिफिट मिळाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल डेअरी. पर्पज ऑफ बिकमिंग डेअरी कोऑपरेटिव्ह इज टू गेट गुड प्राइस ऑफ फॉर द मिल्क. आता बघा आपण दूध आंदोलन वगैरे बघतो, दुधाला 2 रुपये 5 रुपये वाढवून भाव मिळावा, दूध रस्त्यानं सांडून दिलं जातं. तर हे आंदोलन कोण करतात? सहकारी संस्था जे आहेत त्याचे सभासद करतात, कशासाठी की दुधाला आमच्या भाव वाढवून मिळाला पाहिजे. जे काय जे मिल्क प्रोडक्ट्स आहेत त्यांचं कॉमन उद्दिष्ट काय की दुधाला भाव वाढवून द्या. म्हणजे ते जे काय लोक आंदोलन करतात किंवा जे काय स्ट्राईक करतात त्यांचा उद्देश एकच असतो की आमच्या दुधाला भाव वाढवून मिळाला पाहिजे. म्हणजे कॉमन ऑब्जेक्टिव्ह हे सहकाराचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर काय? डेमोक्रेटिक ऑर्गनायझेशन. आता इथं बघा, 5 वर्षांनी कोणत्याही सहकारी संस्थेचा कालावधी काय असतो संचालक मंडळाचा? तर 5 वर्ष. जसे की आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांचा कालावधी किती असतो? 5 वर्षाचा. तसंच सहकारी संस्थेला सुद्धा शासनाने 5 वर्षाचा कालावधी ठरवून दिलेला. काही काही याच्यामध्ये वेगळा असू शकतो, परंतु जनरली 5 वर्षाचा कालावधी आहे. आणि ह्या 5 वर्षांनी तेच संचालक मंडळ येतं का? तर येऊ शकतं. कधी? जर सभासदांची इच्छा असेल तर. नाहीतर सभासदांना पूर्ण अधिकार आहे की जे ही संस्था कोणत्या विषयावर चालते तर डेमोक्रेटिक, जे डेमोक्रेसीवर चालते, लोकशाही पद्धतीनं. आपण सहकार्याची व्याख्याच काल बघितली की लोकांनी लोकांच्यासाठी लोकशाही पद्धतीने स्थापन केलेली संस्था आहे ना. म्हणजे लोकशाही पद्धतीनं तिथं मतदान केलं जातं, तिथं सगळ्या गोष्टी राबवल्या जातात आणि त्याच्यातून संचालक मंडळ निवडून दिलं जातं. म्हणजे कुणालाही तिथं कोणत्याही व्यक्तीला असा हक्क नाही आहे की मीच या संस्थेवर वर्षानुवर्ष राहील, 25 वर्ष माझीच सत्ता राहील, असं बिलकुल नाही. ज्या दिवशी सभासदांनी ठरवलं की आज संचालक मंडळ चेंज करायचं, त्या दिवशी संचालक मंडळ बरखास्त आहे ना. म्हणजे काय? इथं डेमोक्रेटिक ऑर्गनायझेशन आहे. इक्वेलिटी. आता बघा, समजा एखाद्या संस्थेचे 50 सभासद आहेत, काही जणांचा कलर ब्लॅक म्हणजे सावळा कलर आहे, किंवा काही जणांचं कास्ट दुसरी आहे, रिलिजन दुसरं आहे ना, एखादा गरीब आहे, तर अशा बेसिसवर त्याला निग्लेक्ट करता येणार नाही किंवा त्याच्यावर दुर्लक्ष करता येणार नाही. सर्वांना समान अधिकार दिलेले सहकाराचं तत्वच आहे की इक्वॅलिटी. सर्वांना समान हक्क आहेत. इक्विटी अँड इक्वॅलिटी. कुणालाही डावलं जाणार नाही, किंवा कास्ट असेल, रिलिजन, कलर, इकॉनॉमिक स्टेटस, सोशल स्टेटस, हा अमुक आहे, तमुक आहे, या जातीचा आहे, तसलं काहीच चालणार नाही. म्हणजे सर्वांना इक्वल समान संधी दिली जाईल, सर्वांना समान गणलं जाईल त्या सोसायटीमध्ये किंवा त्या सहकारी संस्थेमध्ये. नो वन इज कन्सिडर्ड विथ एनी इम्पॉर्टन्स. म्हणजे जरी तो चेअरमन असला, ठीक आहे, त्या पदाचा त्याला मान मिळेल, परंतु मेंबर म्हणून त्याला कसलाही विशेष असा दर्जा मिळणार नाही, है ना. म्हणजे सगळे मेंबर असतील किंवा संचालक मंडळ असतील, मेंबर म्हणून सर्वांना सेम आहे. कॅटेगरी वगैरे अशा बेसिसवर त्यांना डिवाइड करता येणार. त्याच्यानंतर काय? सोशिओ इकॉनॉमिक मुवमेंट. कोऑपरेटिव्ह वीकर सेक्शन इन द कम्युनिटी विल गेट द चान्स टू अपलिफ्ट देअर इकॉनॉमिक स्टेटस. बघा, ह्याच्यामधून काय होतं की त्यांचं सोशल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होते किंवा एक चळवळ सुरू राहते. आता जसं आपल्याला माहिती की धनंजयराव गाडगीळ असतील, ज्यांनी देशामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला, सहकारी साखर कारखाना. तर ते विठ्ठलराव विखे पाटील असतील, ज्यांच्या नावानच आपली संस्था आहे. अशी ज्या मंडळींनी सहकार चळवळ उभी केली, चालू आहे, तर ही सहकार चळवळचं पुढे चालू ठेवण्याचं काम आपण करतोय. आणि त्याचा उद्देश काय की सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. जे काही सभासद आहेत, जे गरीब सभासद आहेत, त्यांची सोशिओ आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट झाली पाहिजे.
कोऑपरेटिव्ह इज अन एंटरप्राइज. आता बघा, मागच्याच वर्षी एप्रिल 2023 मध्ये शासनाने एक परिपत्रक काढलं की जे काही विकास संस्था आहेत त्यांना 151 प्रकारचे व्यवसाय आता करता येणार आहेत. म्हणजे माणूस जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत त्याला जे जे काही गोष्टी लागतात, पीठ, दळण, मीठ, काही जळण, काही गोष्टी असतील, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय आता विकास संस्थेला करता येतो. आपल्यालाही सर्वांना माहिती की आपल्या बऱ्याच विकास संस्थेचे गोडाऊन चालू केलेले आहेत. कोणी खताचं दुकान, कोणी जन औषधी केंद्र, कोणी कॉमन सर्व्हिस सेंटर, है ना, अशा वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस किंवा व्यवसाय सुरू केलेले आहेत. आता बऱ्याचशा आपण सहकारी संस्था बघतो की ज्यांचे 10-10, 12-12 प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. काष्टी कार्यकारी सोसायटी असेल, नामपूर असेल नाशिक जिल्ह्यातली, है ना, म्हणजे त्यांचे वेगवेगळे व्यवसाय त्यांनी सेट केलेले. तळेघर इथे पुण्याच्या जवळच आंबेगाव तालुक्यात तळेघर म्हणून एक गाव, तुम्ही त्या गोडेगावच्या तिथे, तर तिथेही त्यांचे 10 ते 12 प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय आहेत. कापड दुकान आहे, भांड्याचं दुकान आहे, फुटवेअर आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले जातात. म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह मध्ये काय काय गोष्टी येतात, तर प्रोडक्शन आहे, मार्केटिंग आहे, क्रेडिट आहे, प्रोसेसिंग आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय इथून केले जातात. आणि त्याचा त्याचा फायदा कोणाला होतो, संचालक मंडळाला होतो का फक्त, तर नाही, तर ते डिव्हिडंडच्या रूपात किंवा वेगवेगळ्या गोष्टीच्या रूपात सभासदांना दिला जातो त्याचा फायदा. त्याच्यामुळे काय, कोऑपरेटिव्ह इज अन एंटरप्राइज. मी जे सांगतोय ते लक्षात येते. हो सर. हा, आता बघा, सेल्फ हेल्प थ्रू म्युच्युअल हेल्प. आता बघा, मी सहकारी संस्थेमध्ये सभासद झालो, मी काय समाज कार्य करण्यासाठी सभासद झालो का? असू शकते, एखादं एक्झाम्पल, एखादे एक्सेप्शनल केस असू शकते, किंवा ठीक आहे, मी त्याच्यातून जो मला नफा येईल तो मी समाजसेवेसाठी वापर. परंतु बरेचसे, म्हणजे ऑलमोस्ट सगळेच जे काही गरीब जनता आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, ते एकत्र कशामुळे येतात की मला त्यातून आर्थिक काहीतरी नफा झाला पाहिजे किंवा मोबदला मिळाला पाहिजे. म्हणजे सेल्फ हेल्प, स्वतःची काहीतरी मदत झाली पाहिजे थ्रू म्युच्युअल हेल्प. म्हणजे त्या ग्रुपचाही त्याच्यातून फायदा झाला पाहिजे आणि माझही आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे. The members have to depend upon each other for their ideas, work, transaction, contribution and development. म्हणजे काय, आपण शेअर्स खरेदी करतो, म्हणजे थोडक्यात आपण एक रक्कम तिथं गुंतवतो त्या सहकारी संस्थेत. म्हणजे काय की त्यातून स्वतःचा नफा व्हावा आणि इतर सभासदांचाही नफा व्हावा. त्याच्यामध्ये आपण काही आयडियाज देतो आपल्या, आपण त्याच्यामध्ये काही काम करतो, है ना. काही ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की ते शेअर्स, भाग भांडवल आपण तिथं ठेवतो. तर हे जे काय आपण कॉन्ट्रीब्युशन देतो त्यालाच काय म्हणतात, सेल्फ हेल्प थ्रू म्युच्युअल वेल्थ. म्हणजे जेणेकरून काय होईल, आपण जेवढं भाग भांडवल त्या संस्थेचं वाढवू तेवढं त्या संस्थेला जास्त कर्ज देता येईल, व्यवसाय करता येतील आणि त्याच्यातून एकत्रित संस्थेचा नफा होईल आणि वैयक्तिक सभासदाचाही नफा होईल. आता ड्युअल ऑब्जेक्टिव्ह काय आहे तो, कोऑपरेटिव्ह आर द फॉलोइंग विथ ड्युअल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्स्टिट्यूशनल ऑब्जेक्टिव्ह आणि एंटरप्राइज ऑब्जेक्टिव्ह. इन्स्टिट्यूशनल ऑब्जेक्टिव्ह काय आहे, रेफर टू द कोऑपरेटिव्ह वर्किंग फॉर द पर्पज ऑफ सर्व्हिंग नीड्स ऑफ मेंबर्स. नीड्स ऑफ मेंबर्स काय आहेत की मला शेतीसाठी कर्ज पाहिजे, याच्यासाठी अमुकसाठी कर्ज पाहिजे, तमुकसाठी कर्ज पाहिजे, तर ते कर्ज भेटतं सोसायटी मार्फत. आता तो आपल्याला माहिती असेल की सातारा जिल्हा बँक ही पुणे जिल्हा बँकेसारखीच एक अग्रगण्य बँक आहे महाराष्ट्रात. तर पुणे पीडीसीसी मार्फत असो किंवा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत असो, आजकाल वेगवेगळ्या गोष्टीसाठी कर्ज दिलं जातं. म्हणजे कुणाला व्यवसाय सुरू करायचा आहे, कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, अमुक तमुक वेगवेगळ्या गोष्टीसाठी कर्ज दिलं जातं. आधी कसं असायचं की जास्तीत जास्त कर्ज वाटप ही शेतीसाठी करायचं किंवा त्याच्या शेतीच्या कामाला त्याला पैसे मिळावे यासाठी कर्ज दिलं जायचं. परंतु आजकाल भरपूर अशा गोष्टी त्याच्यात समाविष्ट केलेल्या आहेत. तर हा एक हे एक ऑब्जेक्टिव्ह आहे कशाचं, कोऑपरेटिव्हचं, की त्याच्यामधून फायदा झाला पाहिजे. आणि सेकंड ऑब्जेक्टिव्ह एंटरप्राइज ओरिएंटेड विच इज कन्सन्ट्रेटिंग विथ बिझनेस ऍक्टिव्हिटी. तेच की बिझनेस, जसं सांगितलं की 151 प्रकारचे व्यवसाय, ते बिझनेस करून त्याच्यातून नफा मिळवत आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे उद्देश साध्य व्हावे, एक तर सोसायटीनं आपल्या बिझनेसही करावा आणि कर्ज वाटपही करावं, दोन्ही ऑब्जेक्टिव्ह साध्य व्हावे. मेंबर्स आर ओनर्स, कंट्रोलर्स अँड युजर्स. जसं आपण वरच्या मुद्द्यांमध्ये काही मुद्द्यांमध्ये बघितलं की ती संस्था कोण, म्हणजे जरी तिथं चेअरमन असेल कोणी असेल तरी तो सभासदच त्या संस्थेचा मालक असतो. सभासदांनी जर ठरवलं तर ते संचालक मंडळही बरखास्त होतं,
चेअरमनही बरखास्त होतो आणि त्यांना जो कोणी व्यक्ती तिथे योग्य वाटेल तो ती सभासद तिथे ठेवू शकतो. आता काही मोठ्या जसे की साखर कारखाने आहेत वगैरे, ह्या अशा मोठ्या याच्यात आपण थोडस मागं पडतो किंवा तेवढं सभासदांचं चालू दिलं जात नाही, परंतु हे अधिकार सभासदांना आहेत, त्यात काही दुमत नाही. आता तिथं काही राजकारणी लोकांचा हस्तक्षेप असतो, असो तो काय आपल्या चर्चेचा विषय नाही, परंतु ही संस्था, सहकारी संस्था कुणाच्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे किंवा ओनर्स कोण आहे त्या संस्थेचा, तर सभासद. मेंबर्स ऑफ द कोऑपरेटिव्ह आर कॉल्ड एज ओनर्स. बघा इथं म्हणजे स्पष्ट काय सांगितलेलं आहे की सभासद जे आहेत त्या सहकारी संस्थेचे, ते त्या सहकारी संस्थेचे मालक असतात, बिकॉज दे आर इन्व्हेस्टिंग मनी फॉर देअर बिझनेस. म्हणजे कसं ते भाग भांडवल जमा करतात, त्याच्यामुळे तो बिझनेस चालवला जातो. आता सर्व्हिस मोठा, आता या सहकारी संस्थेचा मोठो काय असतो, फक्त पैसे गोळा करायचे सभासदांकडून आणि मस्त चालू द्यायचं असं असतं का, तर नाही. सर्व्हिस मोठं, सभासदांना सेवा देणं हे काम आहे. आता बरेचसे विकास संस्था काय करतात, आपण ऐकलं असेल की ऑडिटमध्ये त्यांना जेव्हा मार्किंग मिळते, तेव्हा ऑडिटमध्ये मिळणाऱ्या मार्किंगमध्ये त्यांना याचे पण गुण असतात की तुम्ही समाजोपयोगी कार्य काय काय केलेले. समाजोपयोगी कार्यामध्ये काय काय येतं, समजा एखाद्या सभासदाची मुलगी 10वीला जिल्ह्यातून पहिली आलेली आहे किंवा त्या गावातून पहिली आहे, तर तिला 1000 रुपयाचं बक्षीस देणे, है ना. समाजोपयोगी कार्य काहीतरी, समजा गावात फिल्टर पाण्याची सोय नाही, तर एखादे पाण्याचं बोर मारून देणे किंवा टाकी बसवून देणे, हे समाजोपयोगी कामे जे काही केली जातात, तर त्याचा उद्देश काय की त्या सभासदांचं भलं व्हावं, सर्व्हिस मोठं, त्यांना सेवा मिळावी, हे त्या सहकारी संस्थेचं उद्दिष्ट आहे. गव्हर्नमेंट पार्टिसिपेशन. आता सहकारी संस्था ह्या कशाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन असतं त्याचं, महाराष्ट्र सहकारी सेवा अधिनियम 1960 आणि नियम 161 त्याच्या अंतर्गत MCS ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी, तर त्याच्या अंतर्गत म्हणजे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे पार्टिसिपेशन, त्यांच्या अंतर्गतच ह्या सहकारी संस्था त्यांच्या नियमानुसार चालल्या जातात. आता बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ कोऑपरेशन, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आता उद्देश काय आहेत कोऑपरेशनचे, म्हणजे फक्त मी शेअर भाग भांडवल गोळा करतो, सभासदांचे भाग घेतो आणि शांत बसतो, असं आहे का, तर नाही. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यातून नफा जनरेट झाला पाहिजे, त्याच्यातून पैसा उत्पन्न झाला पाहिजे, कर्ज वाटप झालं पाहिजे, त्या कर्जाचं व्याज मिळालं पाहिजे, त्याच्यातून संस्था चालली पाहिजे, सभासदांना डिव्हिडंड देता आला पाहिजे, आपले बिझनेस चालले पाहिजे, है ना. तर ह्या गोष्टी म्हणजे थोडक्यात काय, एंटरप्रेनरशिप ऑपॉर्च्युनिटीज. Cooperation is one of the business organization which give the opportunity for the poor or economically weaker section people to join together. ही एक संधी आहे किंवा जी काही विकर सेक्शन आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे, ह्या लोकांसाठी कोऑपरेशन ही एक संधी आहे की त्यामार्फत आपण आपले आर्थिक ध्येय साध्य करू शकतो. मग ते वेगवेगळ्या प्रकारे असतील, एखाद्या संस्थेमध्ये मी सभासद होईन किंवा मीच इनिशिएटिव्ह घेऊन 10-15 लोकांना, 15-20 लोकांना गोळा करून एक माझी संस्था उघडेल, है ना, जेणेकरून मला एक संधी आहे की माझी आर्थिक प्रगती व्हावी. एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी. आता बघा, साधं उदाहरण घ्या की 151 प्रकारचे व्यवसाय शासनानं करायला सांगितले, परंतु ते 151 प्रकारचे व्यवसाय फक्त संचालक मंडळ करेल का, किंवा समजा त्यातले 10 व्यवसाय जरी संचालक मंडळाने करायचे ठरवले, तरी प्रत्येक व्यवसायाला एक तरी माणूस त्यांना ठेवायला लागेल ना. गावातला त्या BCom BSc काय झालेला मुलगा असेल, कॉम्प्युटरवर त्याला बसवायचं, तर ते काय झालं, ऑटोमॅटिक एम्प्लॉयमेंट जनरेशन झाली, ऑपॉर्च्युनिटी झाली, त्याला एम्प्लॉयमेंट मिळाली, है ना. आपण आता बऱ्याच लोकांनी CSC सुरू केलेलं आहे. आता गावातला जो विकास संस्थेचा सचिव असतो, त्याच्या सोबत एक सहसचिव म्हणून एक असतो बघा, एक मुलगा ठेवलेला असतो, ती एम्प्लॉयमेंटच आहे थोडक्यात, सॉर्ट ऑफ. म्हणजे तिथला कॉम्प्युटर हँडल करायला म्हणा, CSC ची सेवा देतोय, कोणी खताच्या दुकानावर एखादा BSc ऍग्री झालेला मुलगा आहे, जेनेरिक औषधाचं दुकान सुरू केलं एखाद्या सहकारी संस्थेनं, तिथं फार्मा किंवा डी फार्मसी झालेला एखादा मुलगा ठेवला. म्हणजे थोडक्यात काय की एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी हे सुद्धा एक कोऑपरेटिव्हचं फीचर आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्देश आहे. In India, huge population for the opportunity for employment is very limited because limited organizations are working. National Cooperative Union of India published in 2008 direct employment generated. बघा, म्हणजे
2018ला एनसीओने एक पब्लिकेशन दिलेलं आहे. त्या पब्लिकेशन मध्ये स्पष्ट सांगितलं आहे की 30.30 जे काही जनरेशन आहे टोटल भारतामधलं, त्याच्यामधला कोऑपरेटिव्हचा वाटा काय की 13.30. म्हणजे एकूण जे जनरेशन आहे एम्प्लॉयमेंट जनरेशन भारतातलं, त्यामध्ये कोऑपरेटिव्हचा वाटा आहे 13.30% ऑल ओव्हर इंडिया थ्रू 8,54,355 कोऑपरेटिव्ह वर्किंग. म्हणजे बघा आता सध्याच्या घडीला 8.5 लाख सहकारी संस्था देशभरामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. गृहनिर्माण संस्था आहेत, पॅक्स आहेत, है ना. 1 लाख पॅक्स आहेत आपल्या इकडे, 1 लाख. म्हणजे बघा, विचार करा किती कोऑपरेटिव्हचं जाळं मोठं आहे. कोऑपरेटिव्ह गिव्ह द ऑपॉर्च्युनिटी फॉर द लोकल पीपल टू गेट एम्प्लॉयड. आता बघा, गावातलीच काही मंडळींना रोजगार मिळतो, भली पगार कमी असेल किंवा त्यांचं वेतन कमी असेल, परंतु बसून राहण्यापेक्षा किंवा रिकाम राहण्यापेक्षा त्या लोकांना, काही मुलांना तिथं रोजगार मिळवून दिला जातो. तर हे कोऑपरेटिव्हचं एक ऑपॉर्च्युनिटी किंवा एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी. डीलिंग विथ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. आता बघा, शेअर ऑफ कोऑपरेटिव्ह प्रोडक्ट सर्व्हिसेस इन नॅशनल इकॉनॉमी. इथं बघा, त्यांनी चार्टमध्ये टेबल दिलेलंच आहे की शेअर ऑफ कोऑपरेटिव्ह प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस इन नॅशनल इकॉनॉमी. आता जे काही प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्हचं किती पर्सेंटेज आहे? कोऑपरेटिव्ह पर्सेंटेज रुरल नेटवर्क कवर्ड 98% है ना. रुरल नेटवर्क विलेजेस कवर्ड बाय पॅक्स. आता बघा, 90% गावामध्ये पॅक्स आहेत देशभरामध्ये. अजूनही आपल्याला माहिती आहे की 2 लाख नवीन पॅक्सची सरकार निर्मिती करणार आहे. 2 लाख सहकारी संस्थेची निर्मिती करणार आहे सरकार येत्या 5 वर्षामध्ये. म्हणजे कोऑपरेटिव्हला एक वास्ट त्याचं जाळं निर्माण करण्याचं शासनाचा उद्देश आहे. शॉर्ट टर्म ऍग्रिकल्चर क्रेडिट डिस्पर्स टू स्मॉल अँड मार्जिनल फार्म. म्हणजे जे कर्ज वाटप केलं जातं ते कोऑपरेटिव्ह संस्थेमार्फत किती केलं जातं? 19.13%. किसान क्रेडिट मार्फत कर्ज वाटप केलं जातं, 50% त्याचं पर्सेंटेज आहे. फर्टिलायझर डिस्ट्रीब्युटेड कशामधून? कोऑपरेटिव्ह मधून, ते 35% आहे. फर्टिलायझर प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे? 24.92. आता फर्टिलायझर प्रोडक्शन कॅपॅसिटी ही कोणती भारतातली सगळ्यात मोठी फर्टिलायझर उत्पादन करणारी कंपनी कोणती? सहकारी. कोणी सांगू शकता? हॅलो हॅलो विजय वाकळे. प्रकाश भरणे. प्रकाश भरणे. अभिजित चावरे. माझा आवाज येतोय? हो सर. हो सर. अभिजित चावरे. म्हणजे ही मंडळी फक्त जॉईन करून देतात, यांचं काही लक्ष नाही आहे क्लासेस वरती. चावरे बोला. विजय वाकळे. हा सर. तुम्ही काय प्रश्न विचारला? सॉरी सर, कामात होतो जरा. म्हणजे आम्ही मूर्ख आहे का? बडबड कशासाठी करतोय मी? अभिजित चावरे, मी प्रश्न काय विचारला? ठीक आहे, मी शेवटच्या 5-10 मिनिटात बोलू. रेकॉर्डिंग सुरू आहे. तर बघा, म्यूट करा. तर शुगर आहे, डेअरी आहे, अशा बऱ्याच सहकारी संस्था आहेत, त्यांचं पर्सेंटेज आपल्याला इथे या टेबलमध्ये दिलेलं आहे. आता बघा, अजून काय उद्देश काय? सर्व्हिसेस ऍट फेअर कॉस्ट. आता बघा, जे काही खत बाहेरून तुम्ही खरेदी करता आणि जे काही सहकारी संस्थेनं, जे काही विकास संस्थेनं सुरू केलं. आता साधं मी आताच प्रश्न केला होता की सगळ्यात खत उत्पादन करणारी सगळ्यात मोठी कंपनी कोणती भारतातली सहकारी कंपनी? तर इफ्को, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन लिमिटेड.
इफको आपण नाव ऐकलेलं असेल, आपण खते वापरतो, नॅनो डीएपी. आता नवीन खतं बाजारामध्ये आलेली आहेत की नॅनो डीएपी आहे, नॅनो युरिया आहे ना. म्हणजे एकदम कन्व्हिनियंट स्वरूपात त्यांनी शेतकऱ्याला कमीत कमी खर्च व्हावा आणि ते त्याला वहन करण्यासाठी सोपं व्हावं याच्यासाठी त्यांनी एका बॉटल 50 किलोची 45 किलोची जी आपली युरियाची गोणी असते त्याला त्यांनी अर्ध्या लिटरच्या बॉटलमध्ये आणलेलं आहे. म्हणजे बघा, त्याच्या इक्विव्हॅलंट ती 45 म्हणजे 45 किलो खत आपण जेव्हा जमिनीमध्ये टाकतो तेवढंच जर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन आपण स्प्रेइंग थ्रू केलं तर त्याचा तेवढाच इफेक्ट राहील. म्हणजे इतकं सुंदर पद्धतीनं ते त्यांनी बॉटलमध्ये आणलेलं आहे आणि कमीत कमी पैशामध्ये. बघा, आधी काय असायचे की समजा युरिया 10 पोती युरिया आणायचं, त्याला काहीतरी गाडी करायला लागायची भाड्यानं, त्याला 500 रुपये जायचे आहे ना. आता एकदम कन्व्हिनियंट, फक्त बॉटलमध्ये आपल्याला युरिया आणायचं आहे. तर याचा उद्देश काय आहे की सहकारी संस्थेमार्फत त्याच्या सभासदांचा असेल, समाजाचा असेल, त्याचा उद्धार झाला पाहिजे किंवा त्याला कमीत कमी पैशामध्ये ती सेवा मिळाली पाहिजे. सर्व्हिसेस ऍट फेअर कॉस्ट. बाहेरच्या पेक्षा त्याला कमी दरामध्ये ह्या सेवा मिळाल्या पाहिजे. वन ऑफ द notable features of cooperative society is service provided at fair cost. The basic purpose of cooperative society is to provide service and satisfy members as well as general public. बघा, आता इन केरळा स्टेट द हॉस्पिटल कोऑपरेटिव्ह आर वर्किंग पॉप्युलरली फॉर बाय प्रोव्हाइडिंग द सर्व्हिस ॲट फेअर कॉस्ट. म्हणजे बघा, जे काय आता केरळामध्ये काही हॉस्पिटल कोऑपरेटिव्ह सुद्धा आहे. आता आपल्याकडे काही उदाहरणं आपण देऊ शकतो की हॉस्पिटल कोऑपरेटिव्हच्या लोकांनी येऊन हॉस्पिटल निर्माण केले किंवा काही लोकांनी एकत्र येऊन सहकारी संस्था म्हणून हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन केलेलं. अशी काही उदाहरणं आपण बघू शकतो. आता रिव्हेन्यू जनरेशन अजून काय. आता बघा, इतके दिवस काय चालायचं की विकास संस्थांना व्यवसाय करण्याची इतकी मुभा नव्हती. ठीक आहे, ते गोडाऊन वगैरे असायचे, परंतु मोठ्या प्रमाणात व्यवसाय किंवा सीएससी सारखे जे व्यवसाय आहेत ज्याच्यातून जनरेशन होते किंवा रेव्हेन्यू जनरेशन, उत्पादन मिळते, काहीतरी पैसा मिळतो, असे व्यवसाय करता येत नव्हते. तर सहकारी संस्थेचा उद्देश काय की रेव्हेन्यू जनरेशन, त्याच्यातून पैसा मिळाला पाहिजे. फक्त कर्ज वाटप, त्याच्यातून 1.5-2% नफा, ह्याच्यातून सहकारी संस्था आता सध्याच्या घडीला जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा कमी झाली असते किंवा खालावली असते. तर याच्यासाठीच रेव्हेन्यू जनरेशन हा एक महत्वाचा पार्ट आहे किंवा हा एक सहकाराचा उद्देश आहे की पैसा फिरता असला पाहिजे, फिरला पाहिजे पैसा. पैसा कधी तुम्ही बघा, प्रायव्हेट बिझनेस असेल किंवा कोऑपरेटिव्ह असेल, एका जागी असलं की त्याची उन्नती होत नाही. पैसा हा लागला पाहिजे किंवा चालला पाहिजे. आपण समजा माझं खताचं दुकान आहे आणि माझं खरंच गावाकडे खताचं दुकान आहे, तर आम्ही काय करतो की आलेला पैसा परत त्याच्यात गुंतवतो. म्हणजे तो पैसा जोपर्यंत आपण फिरवत नाही तोपर्यंत आपल्याला नफा मिळणार नाही. म्हणजे मी यावर्षी 10 लाखाचा माल विकला, 20 लाखाचा माल विकला आणि त्यातून मला 2 लाख नफा झाला, मला बस झालं, असं नाही. तो पैसा परत दुसऱ्या गोष्टी, पुढच्या सीझन, खरीप असेल, पुढचं रबी असेल, त्याच्यावरती लागला पाहिजे. एक मिनिट. हॅलो, क्लास आहे, बोलतो 15 मिनिट. तर रेव्हेन्यू जनरेशन हे सुद्धा एक सहकाराचं एक ऑब्जेक्टिव्ह, वैशिष्ट्य आहे. आता सोशल काय ऑब्जेक्टिव्ह आहेत? सोशल काय म्हणजे सामाजिक काही वैशिष्ट्य आहेत सहकार्य. सामाजिक वैशिष्ट्य काय आहेत? की डेव्हलपमेंट ऑफ वीकर सेक्शन. जे काही समाजातली वीकर सेक्शन आहेत आणि जे आपल्या संस्थेचे सभासद झालेले आहेत किंवा सहकारामध्ये त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे, अशा लोकांची डेव्हलपमेंट करणं. डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्यांना रातोरात लॉटरी लावून श्रीमंत करणं असा अर्थ नव्हे. डेव्हलपमेंट म्हणजे काय की त्यांना कर्ज स्वरूपात पैसे देणे किंवा त्यांना डिव्हिडंड, जर संस्थेला नफा झाला तर त्यांना डिव्हिडंड देणे. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा त्यांचं सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे. हा एक सहकाराचा सोशल ऑब्जेक्ट म्हणजे उद्देश आहे. मेन पर्पज अँड कन्सेप्ट ऑफ कोऑपरेटिव्ह आर टू प्रोव्हाइड सपोर्ट टू स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स अँड ट्रेडर्स. जे काही छोटे गरीब व्यावसायिक शेतकरी आहेत किंवा ट्रेडर्स आहेत, व्यापारी आहेत, यांची उन्नती झाली पाहिजे. याच्या पाठीमागचं रिझन काय आहे की बरेचसे असे सभासद असतात की त्यांची कुवत नसते किंवा त्यांची दानत नसते की तो जास्तीत जास्त पैसा गुंतवेल, तर ती छोटी छोटी अमाऊंटचे भाग भांडवल खरेदी करतात, तेवढे पैसे गुंतवतात, त्याच्यावर त्याप्रमाणे त्याला डिव्हिडंड देणं वगैरे ह्या गोष्टी
त्याच्यामधून काय की त्यांचं डेव्हलपमेंट व्हावं, हा एक सहकाराचा उद्दिष्ट आहे. आता आपण अजून एक बघतो की सोशल वेलफेअर. सोशल वेलफेअर काय, कोऑपरेटिव्ह आर सपोर्टिंग फॉर द पीपल टू स्टार्ट देअर ओन बिझनेस ऍक्टिव्हिटीज, व्हॉट एव्हर इट मे बी क्रेडिट और नॉन क्रेडिट, लाईक प्रोडक्शन, मार्केटिंग, प्रोसेसिंग. आम्ही जसं सांगितलं की सातारा डिस्ट्रिक्ट असेल, पुणे डिस्ट्रिक्ट असेल, वेगवेगळ्या गोष्टीसाठी आजकाल कर्ज देते. त्याला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी काही कर्ज देते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज योजना बँकेने आणलेल्या आहेत किंवा सहकारी बँकेने आणलेल्या आहेत. तर एक सोशल वेलफेअर म्हणजे समाजाचं हित त्यामधून जोपासलं जातं, ही सहकाराची एक वैशिष्ट्य आहे. सोशल सिक्युरिटी अँड स्टेटस. आता काय सोशल सिक्युरिटी अँड स्टेटस म्हणजे काय, ही एक सहकारी संस्था म्हणजे ही काय कुणाची मालकी नाही, एक सिक्युरिटी आहे. The members of the cooperative will get regular income from their society by their transaction. आता ठीक आहे, आता इथं रेग्युलर म्हणलेलं आहे, परंतु संस्था जर एखाद्या वर्षी तोट्यात गेली तर त्याच्यातून त्याला नफा मिळेलच असं नाही. आणि जर समजा संस्था नफ्यात असेल तर डिव्हिडंड 100% दिला जातो, कमी जास्त प्रमाणात दिला जातो, परंतु त्याच्यातून डिव्हिडंड दिला जातो, जो की शेतकऱ्याला एक एक बोनस टाईप पैसे मिळून जातात. आणखी काय पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह. आता बघा, जे काही सहकारी साखर कारखाने, जिल्हा बँक आहे, इथं हा बोलण्याचे हे साधन नाही, हे माध्यम नाही, परंतु बऱ्याच वेळेस बघतो की आपण सहकारी संस्थांवर पॉलिटिकलच जास्त त्यांचं वर्चस्व राहत. पण याच्यामधून अजून काय आहे की स्ट्रेंथन रिमूव्ह. आता हे पॉलिटिकल याचे हे कशासाठी वापरलं जातं की स्वतःच्या स्वार्थासाठी, फायद्यासाठी वापरलं जातं, परंतु त्याचा खरा उद्देश असा आहे की पॉलिटिकल म्हणजे थोडक्यात ते संचालक मंडळ व्यवस्थितपणे निवडून देता यावं, डेमोक्रेसी चालली पाहिजे, ह्याच्यासाठी ते पॉलिटिकल त्याचे ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा त्याचा उद्देश पॉलिटिकल आहे. म्हणजे संचालक मंडळ निवडून दिलं म्हणजे तर त्यांच्या हातात संस्थेली असं नाही, तर एक कामकाज सुरळीत चालावं. प्रत्येक मेंबरनं तिथं लक्ष घालण्यापेक्षा 10-15 जे काही संचालक मंडळ असेल, सभासद असतील, त्यांना तिथं पाठवून एक चेअरमन, व्हाईस चेअरमन पाठवून तिथं त्यांनी कामकाज बघावं, याच्यासाठी हा एक कोऑपरेशनचा उद्दिष्ट. आणि डेव्हलप लिडरशिप ॲबिलिटीज. आता बघा, जे काही आपण संचालक मंडळ निवडून देतो, याला कदाचित समजा आपले प्रश्न मांडण्याची कुठे संधी मिळाली तर त्यांनी ते मांडावे, याच्यासाठी आपण त्यांना निवडून दिलेलं असतं. आता व्हॅल्यूज काय आहे तो कोऑपरेटिव्हच्या कोर व्हॅल्यूज. जसं मी काल तुम्हाला म्हटलं होतं की कोऑपरेटिव्हचे प्रिन्सिपल्स आहेत, व्हॅल्यूज आहेत. कुणी बघितलं का काल? Cooperative societies have separate identity within themselves by following the cooperative principles, values, ethics, human welfare, and etc. बघा, म्हणजे सहकारी संस्थेला एक वेगळी ओळख निर्माण कशामुळे झालेली आहे, तर त्यांची काही प्रिन्सिपल्स आहेत, काही व्हॅल्यूज आहेत. आता त्यातले एक महत्वाचं व्हॅल्यू काय आहे की व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन. तेच आहे, म्हणजे जसं मी आधी सांगितलं की कोऑपरेटिव्ह मध्ये व्हॉलंटरीली त्याच्यात पार्टिसिपेट होता येतं, पण फोर्सफुली किंवा कुणाला बळजबरी तिथं आणून बसवलं जाऊ शकत नाही. व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन आहे, कुणीही तिथं सभासद होऊ शकतं आणि स्वइच्छेनं होऊ शकतं. कुणाला तिथं सभासद होण्यापासून नाकारता येत नाही, किंवा अमुक हा जातीचा, अमुक त्या जातीचा, किंवा हा तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, असं काही भेदभाव तिथे चालत नाही. तर एक कोऑपरेटिव्हचं एक व्हॅल्यू आहे किंवा एक हे आहे, मूल्य आहे. Homogeneity. All members in cooperative society focus for achieving their common objective. They don't have different objectives within themselves. बघा, मी जसं सांगितलं की त्यांचे उद्देश काय असतात की संस्थेचा माझा नफा झाला पाहिजे, नफा बस. दुसरे काय ऑब्जेक्टिव्ह नसतात त्यांचे, किंवा मला संस्था भाड्याने द्यायची आहे, मला संस्था विकायची, असं असे विचित्र काही ऑब्जेक्टिव्ह नसतात. होमोजेनिटी असते, म्हणजे प्रत्येक सभासदाची अपेक्षा काय असते किंवा ऑब्जेक्टिव्ह काय असते की संस्थेला नफा व्हावा आणि त्याच्यातून मला डिव्हिडंड मिळावा. The common objective will unite together to work and achieve good products and profits. बघा, म्हणजे कॉमन ऑब्जेक्टिव्ह असलेला फायदा काय आहे की त्याच्यातून एक संस्था चांगल्या प्रकारे मार्गक्रमण करते. युनिव्हर्सॅलिटी. युनिव्हर्सॅलिटी म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह विल नॉट कन्सिडर एनी पर्टिक्युलर ग्रुप ऑफ पीपल इन द कम्युनिटी. मी तेच सांगितलं की मग एखाद्या ग्रुप ऑफ पीपल गावातल्या एवढ्याच लोकांना सभासद होता येईल असं नाही. इट इज कॉमन फॉर एनी कॅटेगरी ऑफ पीपल लाईक लेबर्स, फिशरमॅन, फार्मर्स, विवर्स, है ना. आता वेगवेगळे आपण कोऑपरेटिव्ह बघतो, विवर्स कोऑपरेटिव्ह, है ना, लेबर्स कोऑपरेटिव्ह,
पॅक्स आहे, अशा वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत. तिथं त्या लोकांना सभासदत्व मिळवता येतं. पीपल विथ डिफरंट कॅटेगरीज ऑफ वॉक्स ऑफ लाईफ आर एलिजिबल टू जॉइन टुगेदर. Neutrality. Cooperation is neutral and does not consider the people with any differences like caste, creed, religions, gender, qualification. एखादा खूप शिकलेला आहे तोच सभासद होईल. एखादा अडाणी आहे, एखादा शेतकरी माणूस आहे, तो शिकलेला नाही, कधी शाळेत गेलेला नाही म्हणून त्याला सभासद होता येणार नाही, त्याला सही करता येत नाही म्हणून सभासद, असं बिलकुल नाही आहे ना. न्यूट्रॅलिटी म्हणजे सर्व कायद्यापुढे जसं सर्व समान असतात तरी तसंच सहकारी संस्थेमध्ये सुद्धा सर्वजण समान असतात. हॅलो, लेक्चर सुरू आहे 5 मिनिट, 10-15 मिनिटांनी करतो. न्यूट्रॅलिटी. आणखी काय? ऑटोनॉमी, इंडिपेंडन्सी आहे ना. उद्या भारताचं काय काय उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन. हॅलो, हा, म्हणजे काय स्वातंत्र्य दिन आहे ना. कितवा कितवा स्वातंत्र्य दिन आहे उद्या भारताचा? कितवा स्वातंत्र्य दिन आहे? ठीक आहे. 78वा 78. बरोबर. ऑटोनॉमी म्हणजे कोऑपरेटिव्ह आर गिव्हन विथ ऑटोनॉमी टू टेक पॉलिसीज अँड डिसिजन बाय द मॅनेजमेंट. म्हणजे एक ऑटोनॉमी आहे की त्यांना, जसं आपण ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट असं ऐकतो, ऑटोनॉमी संचालक मंडळाला आपण अधिकार दिलेले की त्यांनी पॉलिसी निर्माण कराव्या आणि डिसिजन्स घ्यावे आपल्या सोसायटीचे, आपल्या सहकारी संस्थेचे. द बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हॅज द फ्रीडम टू सिलेक्ट देअर पॉलिसीज अँड इम्प्लिमेंट थ्रू द एम्प्लॉईज. बघा, म्हणजे जरी त्यांना अधिकार असले तरी ते अधिकार कुणामार्फत मिळाले त्यांना? तर सभासदामार्फत. त्याच्यानंतर डेमोक्रेसी, तेच मुद्दा परत आलेला आहे की 5 वर्षांनी संचालक मंडळ बदललं जाऊ शकतं, निवडणुका होणार, म्हणजे लोकशाही पद्धतीने त्याचा कारभार चालू जातो. एक 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 अधिकारशाही तिथं चालत नाही. मी संस्थेचा चेअरमन आहे म्हणजे मीच सगळे निर्णय घेणार असं नाही. तुम्हाला तो वार्षिक सभेमध्ये ठराव मांडायला लागतो, त्याच्यावर सभासदाची सहमती लागते, आहे ना. ऐकतो ना आपण, 1/6, 1/5 एवढ्या सभासदांची तिथं सहमती असेल तरच ते प्रपोजल पुढे नेलं जातं, तो ठराव मंजूर केला जातो. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की थोडक्यात ही जी काही सहकारी संस्था चालू आहे त्याच्यात डेमोक्रेसी चालते. इक्वॅलिटी, इक्विटी तेच आहे की सगळ्यांना समान मानलं जाईल वगैरे. ठीक आहे, आपण पहिला आपला जो काही चॅप्टर आहे तो आपला कव्हर झालेला आहे ऑलमोस्ट. तुम्ही प्रत्येक गोष्ट याच्यामधली वाचणं हे अपेक्षित नाहीये, परंतु पूर्ण एकदा नोट्स वाचा. त्यातले ठराविक मुद्दे असे जे असतील की तुम्ही नोट्स काढा त्याच्या. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या गेलेल्या आहेत. हे बघा, आता आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करू आपला. आपण थिओरिटिकल ऍस्पेक्ट्स बघतोय. त्याच्यामध्ये युनिकनेस ऑफ कोऑपरेटिव्ह. आता युनिकनेस काय हो? सहकारी संस्था ह्या बाकीच्या संस्थेपेक्षा वेगळ्या कशामुळे? तर हेच जे काय आपण आधी आता मुद्दे डिस्कस केले, इक्विटी आहे, डेमोक्रेसी आहे, सभासदच त्या संस्थेचा मालक असतो वगैरे वगैरे, ह्या गोष्टीमुळेच ही सभासदच सहकारी संस्थेचं एक वैशिष्ट्य आहे किंवा युनिकनेस आहे ना. आता सहकाराची तत्व काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत?
तुम्ही सांगू शकता? सहकाराची तत्व काय आहेत? हे बघा, कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स. पहिला प्रिन्सिपल आहे की व्हॉलंटरी अँड ओपन मेंबरशिप. आपल्या सहकाराची 7 तत्व आहेत. त्याचा इतिहास सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. परंतु एक जनरल तुम्हाला थोडीशी माहिती व्हावी याच्यासाठी मी सांगतो. व्हॉलंटरी अँड ओपन मेंबरशिप. तुम्ही हे तुम्हाला केव्हा विचारल्यावर सांगता आले पाहिजे. 7 तत्व आणि 5 मूल्य. व्हॉलंटरी अँड ओपन मेंबरशिप. मी आता जसं सांगितलं की कुणालाही तिथे जबरदस्ती करता येणार नाही आणि सर्व सभासदांना ओपन मेंबरशिप म्हणजे सर्वांना खुले सभासदत्व ज्याला आपण म्हणतो. खुले आणि ऐच्छिक सभासदत्व. कुणालाही तिथे अडवता येणार नाही. तू माझा दुश्मन आहे, तुला मी हे सभासद करून घेणार नाही, असं चालणार नाही. सर्वांना समान अधिकार आहे त्या संस्थेचा सभासद होण्याचे, तसेच ऐच्छिक सभासद होण्याचे आणि त्याच्यातून नफा मिळवण्याचे. कोऑपरेटिव्ह आर वर्किंग फॉर द बेनिफिट ऑफ द मेंबर्स फर्स्ट अँड नेक्स्ट टू द कम्युनिटी. The individual who are interested in cooperatives can join voluntarily in the cooperatives without any others compulsion. बघा, विदाउट एनी अदर्स कंपल्शन, कुणी कंपल्सरी करू शकत नाही. त्याच्यानंतर काय दुसरं जे काही प्रिन्सिपल आहे, डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल. जसं आहे की लोकशाही पद्धतीनं मेंबर कंट्रोल. डेमोक्रेटिक मॅनेजमेंट म्हणजे काय, मेंबर्स काय, मेंबर इलेक्ट द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. 11, 17, 15 लोकांचं बोर्ड ऑफ डायरेक्टर सभासद निवडून देत. त्या संस्थेच्या सभासद जेवढी संख्या आहे त्यानुसार त्या संस्थेचं बोर्ड ऑफ डायरेक्टर ठरवलं जातं आणि तेवढे सभासद तेवढं बोर्ड निवडून देतात. अमंग देम बाय फॉलोइंग वन मॅन वन वोट सिस्टम. आता बघा, प्रत्येक सभासदाला मतदान करण्याचा अधिकार. आता विकास संस्था किंवा कोणत्याही सरकारी संस्थेच्या निवडणुका पार पडतात. निवडणुका कोण कंडक्ट करतं, तर सहकार खात्यामार्फत निवडणुका घेतल्या जातात. त्यामध्ये मतदान सहकार खात्याचे लोक येऊन करतात का, तर नाही. त्या सहकारी संस्थेचे सभासदच त्याला मतदान करतात. शक्यतो आपण असं बघतो, असं निदर्शनास येतं की या ज्या काही विकास संस्था आहेत, त्या विकास संस्था जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी त्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. हे फॅक्ट आहे. इलेक्टेड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स विल टेक द पॉलिसीज अँड स्ट्रॅटेजी नेसेसरी फॉर द बेटरमेंट ऑफ देअर सोसायटीज. म्हणजे बघा, आणि काय जे काही बोर्ड ऑफ डायरेक्टर आपण निवडून देतो किंवा संचालक मंडळ निवडून देतो, ते संस्थेच्या हितासाठी काम करतील असं अपेक्षित आहे आणि तसंच काम करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मेंबर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन. आता सहकारी संस्था म्हणजे शासन त्याला फंडिंग देतं का, तर नाही. प्रत्येक मेंबरनं काहीतरी त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. जसं आपण वर्गणी गोळा करतो गणपतीची, है ना, गोपाळकालेची, तसंच सहकारी संस्थेमध्ये सुद्धा त्या मेंबर्स, त्याचे जे काही सभासद आहेत, त्यांनी काहीतरी भाग भांडवल तिथं गोळा केलं पाहिजे किंवा जमा केलं पाहिजे. शेअर्स खरेदी केले पाहिजे, तिथं पैसा गुंतवला पाहिजे. मेंबर्स आर द इम्पॉर्टंट फॉर एनी कोऑपरेटिव्ह, कॉन्ट्रीब्यूट इक्वली टू द कॅपिटल ऑफ देअर कोऑपरेटिव्ह. ऍट लीस्ट पार्ट ऑफ द कॅपिटल इज युजली कॉमन प्रॉपर्टी ऑफ द कोऑपरेटिव्ह. आणि त्यांनी जो काय फंड्स गोळा केलेले आहेत, त्यांनी जो काही निधी गोळा केलेला आहे, तो कुणाची प्रॉपर्टी आहे, कोऑपरेटिव्ह. Members usually receive limited compensation, if any, on capital structure as a condition of membership. Members allocate part of surpluses for the further process. बघा, सर फ्युचर पर्पजेस म्हणजे थोडक्यात डिव्हिडंड, ज्यांनी जे काही शेअर्स खरेदी केले त्याप्रमाणे त्यांना जर संस्थेला नफा झाला तर डिव्हिडंड त्या प्रमाणात दिला जातो. आज आता नेक्स्ट काय, autonomy and independence. Cooperatives are the autonomous based organization and controlled by the elected board of directors. बघा, म्हणजे तेच थोडक्यात सांगितलं की बोर्ड ऑफ डायरेक्टर मार्फत ते कंट्रोल केले जातात. द बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हॅज द फ्रीडम टू टेक डिसिजन्स ऑफ देअर ओन फॉर बिझनेस अग्रीमेंट्स and implement if it even though they borrowed funds from the other cooperatives or governments. म्हणजे थोडक्यात त्यांना इंडिपेंडन्स, ऑटोनॉमी आणि इंडिपेंडन्स, त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे संचालक मंडळाला. स्वातंत्र्य म्हणजे काय की त्यांनी संस्था विकून खायची असं स्वातंत्र्य नाही, तर त्यांनी आपल्या संस्थेचा कारभार चालवावा याच्यासाठी सभासदांनी त्यांना निवडून दिलेलं असतं. एज्युकेशन, ट्रेनिंग अँड इन्फॉर्मेशन.
आता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 आणि 61च्या कलम 24 अंतर्गत आपल्याला माहिती असेल की प्रत्येक सभासदाला सहकारी शिक्षण देणं हे बंधनकारक आहे किंवा ते गरजेचं आहे. सहकाराच्या त्या नियमामध्येच तशी तरतूद केलेली आहे, त्या कायद्यामध्येच तरतूद केलेली आहे की सभासदांना एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे. जे काही सहकारी संस्था आहेत त्यांच्या संचालक मंडळ असेल, त्यांचं कार्यकारी मंडळ असेल किंवा तिथं जे काही सेक्रेटरी, सब सेक्रेटरी जे काही काम करतात, त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. त्यांना सभासदांना माहिती दिली गेली पाहिजे. सहकार म्हणजे काय? आपल्याला माहिती असेल की मागच्या वर्षी आम्ही जवळपास सातारा, कोल्हापूर, धाराशिव, पुणे वेगवेगळ्या तुमचे वेगवेगळे चिलिंग सेंटर आहेत, वरवंड आहे. असे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही सभासद सहकारी जनजागृती कार्यक्रम आम्ही आयोजित केले होते. म्हणजे जेणेकरून जे काही डेअरीचे सभासद आहेत, पॅक्सचे सभासद आहेत, त्यांना सहकार म्हणजे काय हे समजावं किंवा त्यांना ते सहकार अजून कळलेलाच नाही बऱ्याचशा सभासदांना. तेच त्यांना सांगण्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, गेल्या वर्षी जवळपास 7,000 सभासदांना आम्ही अवेअरनेस प्रोग्राम, स्किलिंग अप प्रोग्राम, जेणेकरून सभासदांना कळावं की सहकारी संस्था काय आहे, त्यांची संस्था काय काम करते. बरेचसे सभासद असे असतात की ईजीएम ला सुद्धा येत नाहीत किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेला सुद्धा उपस्थित राहत नाही. फक्त एकदा शेअर्स खरेदी केले, एकदा कर्ज उचललं की पुन्हा वर्षभर त्या संस्थेकडे फिरकायचंच नाही, असं असे काही सभासद असतात. तर त्यांना एज्युकेशन ट्रेनिंग देणं हे गरजेचं आहे. कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह. आता हे काय आता बघा, डेअरी कोऑपरेटिव्ह एक एक्झाम्पल घेऊ. डेअरी कोऑपरेटिव्ह ॲट प्रायमरी लेवल कलेक्ट मिल्क फ्रॉम देअर मेंबर्स अँड सेंड टू द मिल्क युनियन ॲट डिस्ट्रिक्ट मिल्क. आता कात्रज डेअरी एक्झाम्पल घेऊ आपण. कात्रज डेअरीचं नाव काय? पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ सहकारी. तर हे काय करतं, कात्रज डेअरी काय करतं की पूर्ण पुणे जिल्ह्यातून छोट्या छोट्या सहकारी संस्थेमधून मेंबर्स कडून दूध गोळा करतो रोज सकाळी. आणि ते कुठं आणलं जातं? प्रोसेसिंगसाठी म्हणा, किंवा त्यांची जी काही वेगवेगळे शीतगृह आहेत, चिलिंग सेंटर आहेत, आणि त्याच्या मार्फत काय जिल्ह्याला कात्रज डेअरीला इथं आणलं जातं त्याच्यावर प्रोसेसिंग करून. तर ह्याचा उद्देश काय आहे की कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह, त्यांचे जे काही वेगवेगळ्या आता ही युनियनला पाठवलं जातं दूध. म्हणजे काय, ह्याच्या मार्फत काय होतं की पूर्ण पुणे जिल्ह्यातल्या ज्या काही दूध सहकारी संस्था आहेत ते एकत्रित जोडल्या जातात कुणामार्फत? या युनियन मार्फत किंवा या कात्रज डेअरी मार्फत. तर हे एक एक्झाम्पल आहे की कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह, वेगवेगळ्या कोऑपरेटिव्हचं एकमत व्हावं आणि त्याच्यातून सगळ्या कोऑपरेटिव्हचा फायदा व्हावा किंवा त्यांच्यामध्ये सहकारातून सहकार असं हे एक सहकाराचं मूल्य आहे. कन्सर्न फॉर कम्युनिटी. जसं मी आपल्याला सांगितलं की काही सहकारी संस्था काय करतात, विकास संस्था काय करतात की त्या गावात समजा कोणी उल्लेखनीय कामगिरी केली, कोणी 10वीला एखाद्या विद्यार्थिनीचा पहिला क्रमांक आला तर त्याला 1,000 रुपये देणं, असे एक काहीतरी लोकभावनेतून किंवा कन्सर्न फॉर कम्युनिटी समाजाचा काहीतरी देणं लागतं, त्या भावनेतून काहीतरी छोटीशी मदत करणं, हे एक सहकाराचं मूल्य. लक्षात येतंय? लक्षात येतंय? हॅलो. हो सर. हो. तर ठीक आहे, आपण दुसरा चॅप्टर सुरू केलेला आहे. विकास बोला. जामदार बोला. बॅलन्स शीट सांगा ना. बॅलन्स शीट काय झालं? संस्थेच्या ताळेबंद विषयी सांगा ना, माहिती थोडीशी. ताळेबंद सांगू? हो, नाही सांगू ना, पण विषय कोणता आहे आणि तुम्ही काय विचारताय? विषय तुम्ही आता बाकी सांगताय. हा, विचारलं मी. एक मिनिट. संस्थेचे कार्य आहेत ना, कामकाज काय आहे ते तुम्ही सांगताय. ठीक आहे, बरोबर. हा, बॅलन्स शीट जी संस्था बनवते ना, सभासद शेअर्स